नमस्कार, मी मधुरिमा. करिअर अप या अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. खूप दिवसानंतर खरं तर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण की नुकतेच तुमची सेटची एक्झाम झालेली आहे, त्याची आन्सर की आलेली आहे. अद्याप त्याचा रिझल्ट आलेला नाही आहे, पण तो रिझल्ट यायच्या अगोदर जे ह्याच काही प्रिपरेशनमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी आणखी एक चांगली संधी आलेली, ती म्हणजे सोलापूर विद्यापीठाची पेट एक्झामिनेशनचे नोटिफिकेशन आलेलं आहे. मग आता हे जे नोटिफिकेशन आहे त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय असतील, त्या स्टुडंटची इलिजिबिलिटी काय असेल, फॉर्म कुठे भरायचा, कशा पद्धतीने भरायचा आहे, नेमके हे सीट्स कोणासाठी अवेलेबल आहे, दॅट ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस सेशन. हे बघा, हे नोटिफिकेशन दिसते तुम्हाला, सोलापूर युनिव्हर्सिटीचं नोटिफिकेशन आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स स्टार्ट झालेले आहे फॉर द पेट एक्झामिनेशन. The details of the research guides and seats are available are uploaded on the university website. Actually कुठे कुठे वॅकन्सीज आहेत त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या आणि कुठले रिसर्च गाईड्स अवेलेबल आहेत, तर हे सर्व जे काही डिटेल्स असतील ते युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती त्यांनी दिलेलं आहे. द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स अँड रिलेव्हंट डिटेल्स आर मेड अवेलेबल ऑन द लिंक प्रोव्हाइडेड ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत. मग आता ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होत आहेत, तर ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होत आहेत 13 तारीख, म्हणजे आजपासूनच सुरू होत आहेत. तरी आपण इम्पॉर्टंट डेट्स इथे बघणार आहोत. ॲप्लिकेशन फॉर्म्स कधीपासून स्टार्ट होत आहेत, तर इथे बघा 13/6 म्हणजे 13 जून 2024 पासून ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होत आहेत, तुम्ही भरू शकता. लास्ट डेट काय आहे सबमिशनची, तर 6 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता त्यांची ही कसं असणार आहे, ही CBT टेस्ट आहे आणि त्यामुळे कसं असणार आहे, त्यांची स्वतःची एक मॉक टेस्ट असणार आहे. तर ती मॉक टेस्ट ती जी असेल ती 18 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तुम्ही ती मॉक टेस्ट देऊ शकतात. म्हणजे पेपर्सचा सगळा एक आढावा की ऑनलाईन कसं लॉग इन करायचं आहे, लॉग इन केल्याच्या नंतर मग कुठे जायचं आहे, त्याचा पेपर फॉर्मॅट, तर त्यासाठी ही मॉक टेस्ट ठेवल्या जाते. ठीक. त्यानंतर मग डेट ऑफ ऑनलाईन ॲडमिशन PhDचं जे काही एंट्रन्स आहे, हे एक्झामची जी काही पेट एक्झामिनेशन आहे त्याचा म्हणजे शेड्यूल काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये ही जी एक्झाम आहे ती 21 तारखेला असेल, 21 जुलैला. ठीक आहे. म्हणजे आज जर 13 तारीख आपण म्हटलं तर जवळपास आपल्याकडे 1-1.25 महिना आहे, तोपर्यंत आपण प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. सो 21/7ला तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये 2 पेपर्स असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. पेपर 1 मध्ये काय असेल, तर रिसर्चशी रिलेटेड जे काही आहे, म्हणजे थोडक्यात रिसर्चचा पेपर 1 असेल आणि दुसरा जो असेल तो सब्जेक्टचा म्हणजे ज्याचं कोणाचं PG झुओलॉजी झालेलं असेल त्यांचं झुओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री अशा पद्धतीचा हा पेपर 2 असणार आहे. ठीक आहे. सो मॉर्निंगला कॉमन पेपर असणार आहे पेपर 1, जो सगळ्यांसाठी कॉमन असेल, आणि आफ्टरनूनला पेपर 2 असणार आहे. आता ज्या स्टुडंटनी इथे अप्लाय केलेला आहे एकापेक्षा जास्त पेपरसाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, त्याने विचार केला की मला बॉटनीमधून पण पेपर भरायचा आहे, फॉर्म भरायचा, आणि झुलॉजीमधून पण फॉर्म भरायचा आहे, मग त्याचा पहिल्या दिवशी आयदर बॉटनी असेल किंवा झुलॉजीचा पेपर असेल, दुसऱ्या दिवशी त्याचा उरलेला जो काही सब्जेक्टचा पेपर असेल तो असेल. म्हणजे तुम्हाला फक्त सब्जेक्टचा पेपर द्यायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही 2 सब्जेक्टसाठी भरलेला असेल तर. आणि मग रिझल्ट कधी लागेल तुमचा, तर 25/8/2024ला तुमचा रिझल्ट लागेल. म्हणजे जुलैमध्येच तुमचा एक्झाम झाली की लगेच विदिन अ वीक तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर ही चांगली संधी आहे. मग फॉर्मची फीस काय आहे, एक्झामिनेशन डिस्क्रिप्शन तर तुम्हाला काय आलं, ही पेट एक्झाम आहे. ॲप्लिकेशन फीज ओपन कॅटेगरीसाठी आहे 1200 रुपये. ॲप्लिकेशन फीज रिझर्व्ड कॅटेगरीसाठी असणार आहे 800 रुपये. मग आता लॉग इन कुठून करायचं आहे, काय करायचं आहे, तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्या लिंकवरती क्लिक करा, तिथे जाऊन तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरा. तिथे लॉग इन वगैरे विचारतील, साईनअप विचारतील, लॉग इन विचारतील, तिथे जाऊन तुमचा फॉर्म फिलअप करा. आणि मग आता तुम्ही म्हणताल की कुठले स्टुडंट मॅम इलिजिबल आहे हा फॉर्म भरण्यासाठी, तर ज्या स्टुडंटला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 55% मार्क्स आलेले आहेत ते स्टुडंट हा फॉर्म भरू शकतात पेटचा. मग आता अदर रिझर्व्ड कॅटेगरी जसं OBC, SC, ST, NT वगैरे ज्या काही रिमेनिंग कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी 5% रिलॅक्सेशन, म्हणजे त्यांना PGमध्ये 50% आले तरीही चालेल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे फॉर्म सुटलेले आहेत ते सर्वांसाठी नाही आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या वेबसाईटवरती जायचं आहे. एक लिंक दिलेले आहे जिथे त्यांनी गाईडची लिस्ट दिलेली आहे आणि सब्जेक्ट दिलेला आहे. तिथे जाऊन बघायचं की आपल्याशी रिलेटेड इथे गाईड आणि वॅकन्सीज आहेत का.
ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं वाटतंय की मला बॉटनीमध्ये PhD करायची आहे, तर मग मी काय करणार, तर त्या लिस्टवरती जाईल बॉटनीचे सीट अवेलेबल आहे का, मग कुठल्या कॅटेगरीमध्ये येते मी, मग बघायचं आपण त्या कॅटेगरीसाठी सीट अवेलेबल आहे का. फॉर एक्झाम्पल ओपनसाठी सीट अवेलेबल नाही आहे, मग तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तर पहिले सगळं ॲनालिसिस करा की कुठले गाईड अवेलेबल आहे, त्या गाईडकडे कुठला सब्जेक्ट आहे. आता जसं मी बघितलंय त्याप्रमाणे तुम्हाला सांगू शकते की मायक्रोबायोलॉजीसाठी कुठली वॅकन्सी नाही आहे, तर मायक्रोबायोलॉजीच्या स्टुडंटने फॉर्म भरू नका. हां, जर मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD करायची असेल तर ते स्टुडंट इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर झुलॉजीसाठी वॅकन्सीज आहेत, बॉटनीसाठी वॅकन्सीज आहे, फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, या सर्वांसाठी इथे वॅकन्सीज आहेत. तर त्या वॅकन्सीज कुठे बघायच्यात, तर त्यासाठी एक लिंक दिलेली आहे त्यांनी, जी मी पुन्हा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. पेट PhD रिझर्वेशनचा एक चार्ट दिलेला आहे. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की बॉटनी करायची असेल तर बॉटनीसाठी किती सीट आहे, ओपनसाठी किती आहे, OBCसाठी किती आहे, मग अदर जे काही SC ST NT वगैरे ज्या काही वॅकन्सीज आहेत तिथे किती सीट आहे ते बघा. मग आपण त्याच्यामध्ये बसतोय का, बसत असेल तर तो फॉर्म भरा. अदरवाईज नुसते डायरेक्टली फॉर्म भरतायत, माहिती नाही आहेत असं करू नका. त्या व्यतिरिक्त त्यांनी गाईडचीही लिस्ट दिलेली आहे. गाईडची लिस्ट सब्जेक्ट वाईज वॅकन्सीज असं दिलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एखाद्या गाईडचं नाव असेल, त्या गाईडच्या समोर तुमच्या सब्जेक्टचं नाव असेल, बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स वगैरे जे काही असेल तो नाव असेल, आणि त्यानंतर त्याच्या किती वॅकन्सीज आहे. मग त्या वॅकन्सीज फॉर एक्झाम्पल 4 वॅकन्सीज आहे, मग ह्या 4 पैकी ओपनसाठी किती आहे ते बघून घ्या, OBCसाठी किती आहे ते बघून घ्या, त्यानंतर SC NT वगैरे ह्या ज्या काही कॅटेगरीज आहेत ह्याच्यासाठी तुम्ही बघून घ्या की किती वॅकन्सीज आहे. आता ह्या 4 पैकी फॉर एक्झाम्पल ओपनला 1 जागा आहे, OBCला 1 जागा आहे, SCला 2 जागा आहे, NTसाठी जागाच नाही, असं मी एक एक्झाम्पल. तर ह्या स्टुडंटने फॉर्म भरू नका. ठीक आहे. तर पहिले हे अनालिसिस करा. तर ही ॲज इट इज लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. त्याची एक PDF तुम्हाला दिसेल. तुमचा सब्जेक्ट सर्च करा, त्याच्यासाठीच्या वॅकन्सीज बघा, त्याच्यासाठी गाईड अवेलेबल आहेत का ते बघा, आणि त्यानंतर मग तिथे जाऊन फॉर्म भरा. आणि त्याही अगोदर तुम्हाला 55% मार्क्स आहेत का, जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर 50% मार्क्स आहे का, की अदर कॅटेगरीजमध्ये असाल तर ते एकदा बघून घ्या आणि मग तुम्ही फॉर्म भरू शकतात. ही एक चांगली संधी. ॲक्च्युली पेट एक्झाम असं चाललं आहे की पेट एक्झाम आता इथून पुढे होणार नाही. तर तुमच्यासाठी ही सोलापूर विद्यापीठाची पेट आली तर ही एक आणखी चांगली संधी आहे, तर ती संधी सोडू नका. अँड ऑब्वियसली ह्याचा सिलेबस काय असेल, कशा पद्धतीचा असेल, हे सर्व जे काही आहे ते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.